नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे. छाया सुपर किचन मध्ये नाही तर आज आपण बर्थडे सेलिब्रेट करायला चाललेलो आहोत. आज आहे तिसरा दिवस. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे आपण परीचा बर्थडे कंटिन्यू चालू करत आहे. तर आम्ही आज बाहेर फिरायला जाणार आहे आणि कुठे जाणार काय हे तुम्हाला सगळं समजेल. तर आमचा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा, शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल. तर चला. परी कुठे चालली? बुर चालली. कुठे बुर चालली? हा कुठे? कुठली भाषा आहे? कुठली भाषा आहे? तू मम्मम खायला चालली? हा. तिथे काय खाणार आहे परी? आणि आणि कोकू आणि फिशू खाणार? आईस्क्रीम खाणार? पिझ्झा खाणार? मग काय खाणार? हा पिझ्झा शंपा नाही, भरपूर पिझ्झा. मग अजून काय खायचं? मग तिकडे खाऊ खायचं? केक खायचं? तुला केक खायचा का? काय पाहिजे सांग लवकर. मग काय खायचं? तुला भातूच खायचा आहे? डाळू भातू खा तू. हाय कर परी. ए हाय करा. हाय 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 कर प्लीज. तर आता आम्ही आलो आहोत कारवन मेन्यू हॉटेलमध्ये. तर आत्ताच आम्ही द कारवन मेन्यू या रेस्टॉरंटमध्ये एंट्री केलेली आहे. आमचा संध्याकाळी 7:30चा टायमिंग होता. 7:30 ते 10:30पर्यंत आम्ही टेरेस टेबल बुक केला होता. आणि आता चला आम्ही पुढे काय काय एन्जॉय करतोय तर ते आपण पाहूयात. लेट्स गो. तर आता इथे आम्ही आलेलो आहोत आणि आता इथे एक एक मेन्यू आमच्यासमोर येत आहेत. तर ते आम्ही खाणार आहोत आणि तुम्हालासुद्धा दाखवणार आहोत. तर तुम्हीसुद्धा नक्की बघा आणि इथे येऊन नक्की हे ट्राय करा. आल्या आल्या आम्ही तिथे पाणीपुरी आणि दहीपुरी असं मस्त असं चाट आम्ही एन्जॉय करून झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी आमच्यासमोर स्टार्टर्स मेन्यू ठेवण्यात आले. त्यांनी त्यामध्ये चिकन 95, प्रॉन्स, परत फिश असे वेगवेगळे चिकनचे पदार्थ आमच्यासमोर ठेवले आणि आम्ही ते खूप एन्जॉय केले. त्यानंतर आमच्यासमोर चिकन तंगडी आणि चिकन मोमोज आलं होतं आणि परीने ती चिकन तंगडी खूप छान एन्जॉय केलं. ती तिच्या पद्धतीने तिचं फूड एन्जॉय करत होती आणि आम्ही सगळेच खाण्यामध्ये खूप बिझी होतो. व्हेजमध्ये सुद्धा पनीर टिक्का, पोटॅटो बार्बिक्यू, मशरूम बार्बिक्यू, पायनॅपल बार्बिक्यू असे वेगवेगळे स्टिक्स तिथे ठेवण्यात आले. आणि त्याचप्रमाणे कॉर्न चाट तर तिथलं सगळ्यात बेस्ट होतं. ते आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि परीनेसुद्धा एन्जॉय केलं. परी, प्रिन्स, अंशू तिन्ही मुलं त्यांच्या पद्धतीने ते फूड एन्जॉय करत होते आणि त्यांच्या लिमिटनुसार ते खात होते. सगळ्यांना खूप आवडलं होतं. तिथे आमचं 3 तासाचं बुकिंग होतं, त्यामुळे आम्ही कंटिन्यू तर काही खात नव्हतो. आम्ही थोडं खात होतो तर थोडी मजा करत होतो. आणि त्याचमुळे तिथे अंशू, प्रिन्स, परी या तिघांनीसुद्धा खूप मजा केली. तिथे एक प्लेस आहे जिथे लहान मुलांना खेळायला आणि फोटोज काढायला जागा आहे. सो तिथे त्यांनी खूप धमाल केलेली आहे. त्यानंतर त्यांनी व्हेजमध्ये पिझ्झा आणला होता आणि नॉनव्हेज पिझ्झासुद्धा होता. तर मी त्याच्यातला व्हेज पिझ्झा ट्राय केला. खूप मस्त होता आणि तो परीला पण खूप आवडला, त्याच्यामुळे ती तो खात होती. हाय, मी आता पिझ्झा खाते. पिझ्झा तुम्ही पण या पिझ्झा खायला. काय केला? चिकन
सगळे खाऊन आराम करत होते, पण त्यांचे मेन्यू काही तिथले संपत नव्हते. त्यानंतर आम्हाला त्यांनी एक मस्त असा मेन्यू ठेवला होता समोर. खूप टेस्टी असं लागत होतं आलू टिक्की. परीचं आणि अंशूचं खाऊन झालं होतं, त्यामुळे ते सुद्धा झोक्यावर बसून मस्त मजा घेत होते आणि छान ते त्यांचा टाईम एन्जॉय करत होते. खाऊन झालं रे 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 रे. जाऊ दे. काय आहे? दहीपुरी आहे, अंशूचा पास्ता आहे. खाल्ला का त्याने बऱ्यापैकी? स्टार्टर्स आम्ही भरपूर खाल्लं होतं, त्यामुळे आम्ही मेन कोर्सकडे फार गेलो नाही. त्यानंतर आम्ही तिथली आईस्क्रीम ट्राय केली. तर तिथे त्यांनी व्हॅनिला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, मलाई आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम असे वेगवेगळे आईस्क्रीम्स होत्या आणि त्यामधलं परीने मलाई आईस्क्रीम आणि व्हॅनिला खूप जास्त एन्जॉय केलं. तिला ते खूप आवडलं होतं. मेन कोर्समध्ये सुद्धा खूप वेगवेगळे असे डिशेस होते. मी ती तुम्हाला पुढे दाखवेलच, पण ताईने तोपर्यंत थोडेसे नूडल्स आणि अंशूसाठी बॉबीज, परत गार्लिक ब्रेड असे त्याच्या आवडीचे डिशेस आणले आणि तो खूप एन्जॉय करत होता तिथे. डेझर्ट गर्ल. हॅलो, आय एम माया स्नाने. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब. तू तेवढंच बोल फक्त. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. आईस्क्रीम मला डेझर्ट नको होतं. आम्हाला आईस्क्रीम खातोय, मजा आली. तुम्ही इथे ट्राय करा, येऊन खूप चांगलं आहे. बापरे. आणि मम्मीचं सुद्धा तिथली आईस्क्रीम आणि स्टार्टर खाऊन झालं होतं आणि त्यानंतर ताई आणि मम्मी झोक्यावर बसून छान त्यांचा टाईम एन्जॉय करत होते. आता त्यानंतर मी तुम्हाला तिथले वेगवेगळे स्टॉल्स दाखवते. तर सगळ्यात पहिले तिथलं डेझर्टचं स्टॉल. तर तिथे खूप वेगवेगळे असे डेझर्ट्स होते. त्यांची खूप सारी नावं आहेत, त्यामुळे प्रत्येक नावं मी काय आता तुम्हाला सांगत बसत नाही. तुम्ही तिथे जाऊन ते नक्की ट्राय करा. तिथे गुलाबजामुन, गाजर हलवा, ब्राउनी असं खूप काही काही होतं. तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये खूप सारे पदार्थ आहेत, त्याच्यामुळे मी काय त्यांची आता नावं सांगत नाही आहे. आणि आईस्क्रीममध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की तिथे 4 प्रकारच्या आईस्क्रीम्स होत्या आणि त्यावरती ट्रुटी फ्रुटी ज्याला जसं हवं त्या पद्धतीने डिझाईन करून आईस्क्रीम एन्जॉय करत होतं. आणि तुम्ही पुढे बघतच असाल की तिथे चाट काउंटर आहे, पास्ता काउंटर आहे, असे वेगवेगळे काउंटर्स आहेत. तिथे जाऊन तुम्हाला जे काय पाहिजे तर ते तुम्ही घेऊ शकता. आता मी इथे मेन कोर्समध्ये आली आहे. तर तिथे तुम्हाला नूडल्स, फ्राईड राईस आणि खूप काय काय बघायला मिळेल, व्हेजमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये सुद्धा. तर तुम्ही हे मेन्यू नक्की बघा. डिनर झाल्यानंतर तिथल्या रेस्टॉरंटवाल्यांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून परीचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. तिथे एक छोटासा केक आणला गेला आणि केक कटिंग करून तिचा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही तिथे.
बर्थडे सेलिब्रेशन नंतर आम्ही 10:30 वाजता तिथून चेकआउट केलं आणि आम्ही आता घरी जायला निघालो. तर चला आता आपण डिरेक्ट घरी गेल्यावर भेटूया. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी रिटर्न आलेलो आहे आणि आम्ही खूप म्हणजे खूप थकलो आहे. परी, प्रिन्स, अंशू या तिघांनी पण खूप मजा केली आहे. आणि अशा प्रकारे 16 मार्च आणि 17 मार्च हे 2 दिवस परीचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आणि परीने सुद्धा तिचा बर्थडे खूप एन्जॉय केलेला आहे. खूप खुश होती ती. आणि आज पण आम्ही खूप मजा केली आहे. त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही खूप वेगवेगळे असे पदार्थ खाल्ले. तुम्ही सुद्धा ते रेस्टॉरंट नक्की ट्राय करा. द कारवन म्हणून नाव आहे. ठाण्यामध्येच आहे याचं लोकेशन. हे लोकेशन पाहिजे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देईल. खूप मस्त अशी टेस्ट आहे तिथली. तर तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा. आणि आजची तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण पुन्हा भेटूया छाया सुपर किचनमध्ये. मग ते व्लॉग असेल किंवा रेसिपी असेल मला माहीत नाही, पण नवीन व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. तोपर्यंत बाय.